तर नमस्कार, मी प्रतीक्षा हाडी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपला नेहमीच ट्रॉफिक जाम पासून सुरुवात असते. काय करणार, असं वाटलं होतं का घरी जाऊन व्हिडिओ स्टार्ट करणार, पण नाही, ट्रॉफिकमध्येच करावं लागते असं. तर आता बघूया, साहेब गेलेत तिकडे ट्रॉफिक काढायला. बघू किती उशीर लागतो. बघा दाखवते बघा. आता हे लोक बघा तिकडे तिकडे उभे राहिलेत. साहेब तिकडे गेलेत, कुठे गेलेत काय माहिती नाही, पण गेलेत. साहेबांना म्हटलं जाऊ नका, तरी पण गेलेत. साहेब तिकडे ट्रॉफिक काढायला गेले होते. ते साहेब बाईकवाले आडवे आले. साहेब जाऊन आले, वाटतं कोणाला काय सांगतात काय माहिती, जाऊन आलेत. साहेब काय झालं काय माहिती, तिकडे जाऊन आले, ट्राय करून आलेत. काय आज मला वाटतं अख्खा दिवस निघणार नाहीये ट्रॉफिक. हे बघा, आम्ही निघालो आता ट्रॉफिक मधून, धागा मार्गे निघालो. मस्त की सुंदर नजारा आहे, तुम्हाला दाखवतोच. इकडे साहेबांचा अवतार बघा कसं झालंय. खूप ट्रॉफिक काढून काढून वैतागले ते पण, आणि शेवटी सगळे निघून गेले ना आम्ही लेट राहिलो. ट्रॉफिक काढत असताना साहेब आम्ही राहिलो पाठीमागे. तर चला, मी तुम्हाला पुढचा नजारा दाखवते. हे बघा किती भारी नजारा आहे. सगळं हिरवं हिरवं हिरवगार झालंय. हे बघा, आपला नजारा बघू शकताय कसं काय. रस्ता पण खूप खराब आहे, इकडे पण झालंय पावसामुळे. हे बघा सगळं जंगल, इकडून पण बघा मस्त जंगल जंगल. हे बघा किती पूर आलाय बघा, मस्त पैकी. मला वाटते हे 2-3 गेटचं पाणी असेल. पाण्याचा आवाज शायद नाही ऐकायला येणार, पण डेंजर. मला वाटते 4 गेटांचं पाणी असू शकतो. या दरवाजे, गेट म्हणजे दरवाजे, जे धरणाचे दरवाजे खोलले जातात ना, त्याचं पाणी असू शकतोय. तर चला, अशी आपली ही पांचा नदीचा पूर बघू शकताय तुम्ही. चला आता आपण जाऊया. हेलो हेलो हेलो, माय टेस्टिंग. गुड मॉर्निंग. आम्ही बघा आलोय, आज कालच आलो, पण काल खूपच संध्याकाळ झाली म्हणून आम्ही व्हिडिओ केली नाही. हे बघा साहेब इकडे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी तर चाललेला आहे आज गावी, शेतावरती. तसं शेतावर चाललोय आता. पाऊस पण बघा किती भारी लागले, त्याच्यामुळे थोडं थांबलोय. पावसाने 2 दिवस, काल तर थोडं जरा मस्त उघाड दिली होती, पण आज पाऊस असा आहे. बस टावेल घेते कुकूसाठी, बघा कुकूला लागेल, भिजली तर पटकन. हे बघा निघालो आता आम्ही शेतावर, आणि मोसम बघा किती पावसाने सगळं सकाळीच सुरुवात केलेली आहे.
रस्ते बघा आमच्याकडे किती मोठा खड्डा आहे हो बाबा, किती मोठा पडलाय. त्यांचा भात मस्त झालाय. आपले खतबीत आणून मारायला गेलं. हे बघा मित्रांनो किती मोठे खड्डे खड्डे पडले. देवगड गोदावली रस्ता आपल्याला गेलेला परवडला असतंय. एवढे मोठे मोठे खड्डे आमच्याकडे. हे बघा एवढे भारी तले खोदलेले आहेत, पण काय आजपर्यंत मला कोणाचाच मेसेज किंवा काय कॉल वगैरे आला नाही. मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं का आमच्याकडचे तले द्यायचे. टाइम कोणाला आहे? हो टाइम नाही वाटत, कोण मच्छी पालन करत नाहीत. शायद आम्हाला पाणी उन्हाळ्यात बस होईल आम्हाला पाणी. इकडच्या ठेकेदारानं अवॉर्ड दिला पाहिजे रस्ता पण आणि तले पण. हे बघा इकडं आलो आता. अगं कुकू थांब ग. कुकू मला खेचत घ्यायला लागले. तर आलो शेतावर आणि बघा हे बघा किती पाणी साचले, खड्डे पडलेत. तर चला आपण जाऊया तिकडे. कुकू तर आता माकूनच राहणार आहे. तिला प्रश्न पडलाय की कुठे जाऊ. आंब्याजवळ बघा तसा इकडे पाणी, इथे खड्डा आहे. या खड्ड्यामध्ये पाणी साठून राहते. तर हे बघा आपले आंबे. आपला भात बघूया पहिला कसं झालंय पेर भात आपला. इकडे हे आहे ना माझा. हो हाय. तर काकड्या बघा आपल्या कशा झाल्यात इकडे. आंबा मारला त्यांनी. हे बघा काकड्या. तुरी बघा कशा झाल्यात मस्त एकदम झक्कास झालेत. एक इकडे आपलं दुसरं काय काय लावलंय तर सगळ्या गवतामध्ये झालंय. या इकडे सुद्धा आपली तुरी आहेत मस्त, पण गवतामध्ये पण गेल्यात अर्ध्या. हे बघा हे अशा मस्त हे बघा भारी झाले. इकडे आपल्या काकड्यांचं भेंडी अशी लावलेली इकडे चांगली छान झालं. आपला भात बघा कसा लावला. हे बघा हे भात बघा कसा झालाय आपला. ताळा मेला नाहीये ते भाताचा. हे बघा हे इकडे ते निघालंय. अयो पडले असते आता. छोटे छोटे एवढे क्रॅब आहेत ना. इकडे निघाले तुरी. इकडे झाल्यात का तुरी? हे भात बघा कसं झालंय. ते एका साईडला तर निघालेच नाही. तर काय समजत नाही आहे भाताचा. काय काही ठिकाणी निघलंय, काही ठिकाणी नाही निघलंय. तर पण तिकडे काय काय लावलेलं आहे ते बघू चला. काय पाहिजे ते बघा. गवत मस्त कापून ठेवायला लावलंय. कुकू मॅडम माझ्या मागे फिरायला लागलाय. तुरी बघा किती भारी झाले बघा. लाईनशीर असे लावलेले आहेत, लाईनशीर निघालेले आहेत. हे बघा आपले याला काय रुईचं ते आपलं लावलेलं ते झालंय चांगलं. चल का ए तुरी खाऊ नको. हे बघा पाऊस उघडला ना. मॅडम बघा भिजायला बघा. मी छत्री खाली घेत होते, छत्री खाली आली नाही, तिकडे जाऊन बसले बघा भिजत. किती शहाणी आहे ती पण.
आहे पण एवढं नाही. इथलं पण हे करायला गेलो. हे करा हे बघा. पावसाचं आज काही खरं नाही. पाऊस त्याचा पण हे करा ना, याच्यात हे करा. तो गवत असतं ना, एवढं हाड असतं ना की म्हणजे एक एवढूसा रोपा निघालेला असला तरी पण एवढा होतो. आणि त्याचा बी पडला तर बापरे सांगायलाच नको एवढं होतं. आणि ते कुजतही नाही, लवकर मरतही नाही असं होतं. ते बघा साहेबाई तिकडे बघितला पण तिकडे कुठं ती पिशवी आहे. आणि हे बघा इथे 2-3 आहेत. हे बघा दाखवा, नीट दाखवा. हे बघा आता याच्यावरच आपल्याला किती भेटतात ते बघूया आता. हां बघितलं. काठी घे. ए कुकू इकडे ग, कुकू इकडे, कुकू इकडे. हे बघा इथे इथे मोठी मोठी आहेत बघा त्या याच्यावर. त्याच्यासाठी मी काठी दिली होती. हे बघा इथे, हे बघा इथे, हे बघा तिथे काटे आहेत म्हणून बोरीची काठी आहे. त्यात तर तुम्हाला काठी दिली त्याच्यासाठी. तर हे असे कंट्रोल आपले जंगलातली नाही म्हणजे शेतावरच आपले आहेत. तिकडे काने आहेत, तिकडे असेल बघा त्याला एखादा. हां तो बघा कसला मोठा. 2 आहेत तिथे, 2-3 आहेत. हे बघा ते आपल्या शेतामध्ये असल्यामुळं इकडे कोण हे बघा कोण हात नाही लावत इकडे. याचे पण ताण आहे. हे बघा तुमच्या पायाचे बांधावर पण हे बघा कसे मोठे मोठे आहेत. भरपूर झाले आहेत तिथे. तर आपल्या त्या क्षेत्राच्या बांधावर पण आहेत. एक तेव्हा मध्ये पण आहे वाटतं, नाही पाळा आहे. छोटा नका कुडू. ते आपल्या पुढच्या आठवड्यात आल्यानंतर होतीलच. मस्त की आपले अजून 1-2 याच्यावर चांगले भेटले ना तर आपली भाजी झाली समजायची. कुकडू काय वास घेते तू? वरत आहेत बघा ताण्याला. हे बघा इकडे मग अशी दाखवले 3-4 तार आहेत तिथे जाग्यावरच. दाखवा इकडे. हे बघा एवढी भेटली आपल्याला. जरा इकडे या जरा, पिशवी पकडा. साहेब बघा कसं रेनकोट घालून राहील. ते व्यवस्थित घ्या माईक भिजवाल. पाऊस बघा तिथं आता मोबाईल मधून तर दिसणार नाही पण हे डोंगर बघा तुम्ही. डोंगर दिसत. अरे जाऊ नको पिलो, इकडे बस इथेच. ओरडायला लागते तिला. आहे बघा आता पायाजवळ बसली. ह्या डोंगराला बघा कसा पाऊस. तर आपल्या इकडचे मी तुम्हाला दाखवले नाही बांधाचे काकड्या. इकडे बघू आपण कसं काय झालंय. इकडे हे बघा आंब्याचं हा थोडासा नाजूक भाग राहिलाय.
दिसले इकडे पाठीमागे जांभळ वगैरे हे बघा कसे आंबे. हे पण आंब्याच्या जवळ पाणी साठते बघा का. ते जर आंब्यांचं पाणी इकडे 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 येतो. कुकूला बोलवा, जा जा पप्पा बोलवतात, जा. अगं ग ग बघा बघा किती धावत गेली बघा. ते बघा आता बघा ती बघा, ती बघा साहेबांजवळ ती बघ. हे काकड्या इथे झालेत. आले आले. तर आपल्या शेवगाचं झाड इकडे बेल आपला. तर हे बघा इकडे पण काकड्या कशा झाल्यात. इकडे पण थोड्याशा नाजूक आहेत आणि ह्यो भाग मस्त झाला. इकडे पट्टा बांधायला लावल्यात त्या. तर आता लोकांच्या हातून ह्या वाचल्या पाहिजेत. ओ थांबावा आले. हे बघा इकडे लावलेत मी. साहेब गेले तिकडे. तिकडे ताने पण नाही पण साहेब चाललेत बघा. हे बघा मी इकडे कुठे कॅमेरा बघ. साहेब आणि कुकूचा जा बघा. मी मागच्या वेळेला इथे कुठेतरी आहे ना. ही छत्री बघा, ही छत्री बघा. छत्री हा वेळी पूर्ण उलटी झाली. सिधी करून दे. नाही होत नाही. मैं तो अभी असाच घेऊन जागा होतो. हे बघा हे बघा छत्री कशी उलटी झाली. हे बघा आवनी चालू आहे इकडे. माझे मोठे दीर आहेत त्यांची ती दर्शना तिकडे जावाय आणि त्या ताई तिघा जण आहेत तिकडे. आवनी चालू आहे. खणायला लावलंय आवन. जावाय एक मूठ दाखवा. एक या हा ते बघा किती म्हणजे असं झाले. मूठच घे ना दर्शना. ते बघा एवढा उंच मस्त आवन झालेला आहे. लावायला पण छान असं आवन आहे. एक पाटी लावले इकडे बघा ते छोटीशी. तर हे बघा त्यांची चालली आहे. तर आम्ही टाइमपास करत नाही ना. आम्ही जाते कंटोला आणायला. पाऊस पण आज आहे. पाऊस पण आज आहे त्याच्यामुळं. आणि साहेब बघा इकडे साहेब आणि कुकू. तर चला आपण जाऊ ना कंटोळा बघू. घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर आपण हे बघा चाललोय इकडे कंटोळी शोधत. तिकडे गेलो होतो पण तिकडे काही मिळले नाही. हे इकडे पण आतमध्ये आहेत ना कंटोळीचे ताने. तर कोणतरी फिरून गेलेले आहे आमच्या अगोदर. हे बघा छोटे छोटे भाजलेले आहेत अर्धे. ठीक आहे विकायला मिळतात ना लोक त्याच्यामुळे. हे बघा मोबाईल मध्ये दिसत ते की नाही माहिती नाही पण इकडे आहे. त्याच्यात छत्री पकडून सगळं हे करून जमत नाही मला हँडल करायला. तर इकडे बघा किती भारी ते गवत असं वाऱ्यावर डोलतंय. साहेब बघा तिकडे फिरतात तिकडे साहेब. तर आपण पण जाऊ त्यांच्या मागे मागे. नजारा बघा इकडे कसा आहे मस्त. कोणीतरी बाईक आणून लावलेले आहेत तिकडे. असं कुकूला सोडलेला आहे इकडे मस्त की साहेबाई. आणि बघा कुकू कशी साहेबांच्या मागे मागे जाते. आणि इथं मला टास्क आहे उतरण्याचा. चप्पल माझी एवढी भारी आहे ना का पडले तर गेलेच. आवाज येत असेल कर 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 चपलीचा. त्याच्यावरून समजत असेल चप्पल किती भारी आहे. तर साहेबांच्या मागे मागे मी पण जाते. साहेब म्हणत होते तू थांब पण नाही.
मी थांबणार नाही, मी जाणार हळूहळू, पण जाणार मत नाही. आणि इकडे सगळे दरी सारखी आहे. तर ही बघा, ही तेऱ्याची भाजी. हा, कवली कवली घ्या, मधले मधले देठ आहेत ना ते घ्या. तर हे बघा इकडे आहे, भरपूर आहे, नाहीपेक्षा भरपूर आहे. तर साहेब गेले तिकडे काढायला. आता मी तर नाही जाऊ शकत, तिथं छोटासा ओळ आहे. तर साहेब काढतात आणि ते कसं, तर ते बघा साहेब तिकडे गेलेत अडचणीत, बघू शकता इकडे. इकडे साहेब अडचणीत आहेत. ते वरतं पण छान असं आहे. आता कुठे कुठे कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये किंवा याच्यामध्ये ह्या भाजीला काय म्हणून नावाने, कुठल्या नावाने ओळखला जातोय हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आमच्याकडे याला तेरा म्हणतात. हे आळू, आमच्या गावठी भाषेत त्याला आलू म्हणजे आलू सारखे म्हणजे सेम पानं असतात. आणि हिंदीमध्ये अरबी म्हणतात, त्याच्यासारखं पानं आहेत. तर खायला खूप छान लागतं ते. थोडंसं खाजरा असतं, पण त्याच्यात आंबट वगैरे टाकून किंवा कडधान्य टाकून भाजी खूप छान लागते याची. आमच्याकडं आलूचं भाजी खात नाही, तर आम्ही हेच पावसाळ्यात, तर हेच आमचं साधन म्हणजे खाण्यासारखं हेच आहे. हे बघा इथे पण कौलं कौलं आहेत खाली, व ते वरतं जाता येईल तर बघा, मस्त आहेत वरते. ते तोडले ते एक साईडला ठेवा ना. दुसरे पण मधले जर वजलेले नसतील पानं तर घेऊ शकताय तुम्ही. जेवढा काढता येईल तेवढा काढा. मग ते घ्या, नाही तर थोडस साईडला लावता येईल, बारक बारक उपटलंय ना ते खोड, ते घ्या, लावता येईल आपल्याला शेताजवळ. फुलं आले त्याचं काय माहिती, त्याची भाजी करतात माहिती नाही मला. तर असे चला, आता साहेब किती काढतात ते नंतर बघूच. पुढे चढण्यासारखं आहे की काय माहिती साहेबांना. चढता येईल का हो पुढे? नाही ना साहेबांना. बघा चढता येईल तर बघा, नाही तर काय रिस्क घेऊ नका. खाली दगड आहेत, पडले तर. तसं आपलं माणूस डेंजर आहे, गावठी माणूस आहे, पण ते कसं सिपली ते माती धसते ना, त्याच्यामुळे थोडसा भीती वाटते. ते बघा साहेब बघा कसे घसरतात, ते बघा स्लिप होते माती. नका जाऊ, स्लिप होत तर. नको म्हटलं ना तर साहेब जाणारच. बघा हे गावठी माणूस आहे, एक नंबर. आता वरत मस्त कवले कवले आहेत. आणि तिकडे कंटोला भरपूर, पूर्वी एवढे कंटोळा भेटायचे ना, तर ते म्हणजे असं थोडंफार फिरलं ना भाजीच तरी कंटोळा मिळायची. पण आता काय करतात लोक, इकडे विकायला घेऊन जातात ना, ते छोटं पण असलं तरी पण खुडून घेऊन जातात. हे बघा ना, आता इथे आहेत ना, पावसाने पण खूपच हे झालेले, तर ताणे काही ठिकाणी झालेत, नाही झालेत. आणि कसं हे म्हशी डोबर वगैरे असतात, ते लोक पण फिरतात, त्याच्यामुळं ते पण खुडून नेतात. बस झालं, चला. हे फक्त ते जा ना, इथलं थोडा. हे बघा इथून नीट आहे आपण. हो ते उपटलंय ते घ्या जरा. का हो, ते उपटलंय ना, ते घ्या जरा. ते बघा पाठीमाग. आ जायचंय बरोबर आहे, पण थोडस एक दोन घेतले तर लावता येतील.
हो ते तिथे पण मस्त आहे. ते बघा इकडे पण मस्त आहेत. मग ते उपटले ते इकडे फेका माझ्याकडे. चला मी घेते आता. साहेबाई टाकले. ओ ते समोर बघा हे बघा. ओ तिथे आहे इकडे. कवला कवला मस्त मधला घ्या ना तो बघा. हे ते समोरचा होते. हा तर हे बघा आपल्या मी मगाशी फुलं दाखवली ती. हे बघा किती भारी. हे बघा किती सुंदर दिसतात बघा. पानं आडवी येतात. हे बघा. मस्त वाटतात फुलं. ना आपण भाजी बघा एवढी तोडली. हे बघा. तर थोडस आपण 1-2 भाज्या बनवू. थोडी राहिली तर तिकडे बाजूवाले आहेत त्यांना बघू खातात का. तर काय का असे सिटीमध्ये आहेत तर त्यांना या भाज्या काय आहेत माहिती नाही. काही खातात विचारून. इकडे पण छान होता. साहेब उतरले की नाही काय माहिती. इथे मध्ये मध्ये आहेत तिकडे. पण जाऊ दे आता थोडस खुडून न घेऊन जाऊ. नाहीपेक्षा मला गेल्या वर्षी मला तर खायलाच भेटले नाही. त्याची मुलं अंदर विचार केला नाही जायचंच आणि आणायचेच. तर आपली कुकू मॅडम बघा कशी माखून खताडा झाले. ही बघा तिची आंघोळ घालायला लागेल. साहेबांनी त्याच्यासाठी सकाळीच आंघोळ नाही केली. त्यांना माहितीच होतं ही घाण होणार मला परत आंघोळ करायला लागणार. तर कंटाळा तर नाही जास्त भेटले इकडे. लोक फिरून गेलेत. तर हे बघा आता चाललोय. साहेब गेले पुढे. मी हळूहळू चालले. ही चप्पल काढून ही बघा चप्पल काढून चालले. 2-3 वेळा जिकर केला मी आता व्हिडिओ मध्ये. नाही फुलं बघा भारी. आता जंगल तरी पण ह्या वेळेस नाही आहेत एवढी जंगलात ही फुलं. एवढे काटे आहेत. साहेब तर सटासट निघून जातात. मी राहते हळूहळू चालत. थांबतही नाही की बाबा आले की नाही आले काही कळतच नाही त्यांना. हे बघा मित्रांनो किती भारी वाटतंय. गवत बघा सगळा हिरवा आहे बघा. आणि गवत जास्त काय मोठा नाही बघा छोटासाच आहे. भारी वाटतंय इकडे. कुकू बघा कुकू आणि साहेब मस्त की. तर हे बघा आता गाडीमध्ये बसलोय इकडे. आणि कुकू तर एवढी माखून राहिले ना तर सांगायलाच नको. कुकू इकडे बघ गा. कुकू कुठे गेली. हे बघा कुकू माझ्या पाठीमागे बसले. त्याची मुलं दिसत नाही ती. तर आपण ते दुसरी काय भाजी तर भेटली नाही. तेरा भेटला आपल्याला ते बघू. आणि कंटोळा भेटली थोडीशी. तर इकडे बघू दिसली तर थांबवायला सांगते साहेबांना. न खुडते असतात इकडे रस्त्याला सहजासहजी पटकन. रस्त्याची पटकन कोण खुडत नाहीत. पण फिरले असतील तर काय माहिती नाही. थोडीशी भेटल्याच नाही तर ते थोडीशी विकत घेऊया. अशी करून भाजी होईल आपली मस्त. चांगले मोठे आहेत. जाता जाता आपल्याला तिकडे भेटेलच भाजी.